हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। मैत्रीवाच प्राजापत्यं तेजा परतेजो हनंदितिः दधार वर्षाणि शतं शंखमानासुरार्दनात्। श्रीमद भागवत ग्रंथाला प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी आज श्रावण कृष्ण सप्तमी आहे। पाटांगण परंपरेचे मूळ पुरुष संत जनी जनार्दन यांची पुण्यतिथी आज असते। आजपासून 424 वर्षापूर्वी त्यांनी समाधी ग्रहण केलं। संजीवन समाधी भूमी या ठिकाणी घेतली आणि तत्पूर्वी त्यांचं सगळं जीवन प्रारंभीच्या काळातलं विजापूर या ठिकाणी आणि नंतरच्या काळातलं बीड या ठिकाणी व्यतीत झालं। अशा संत जनी जनार्दन एकनाथ पंचकातील महान संत, त्यांच्या चरणी आज आपण सर्व नमस्कार करूया। त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या काव्याचं, साहित्याचं, चरित्राचं पुण्यस्मरण करूया आणि आपण भागवत ग्रंथाला प्रारंभ करू। कारण ही चातुर्मास्याची परंपरा त्यांनीच घालून दिलेली आहे। तेव्हा चातुर्मास्य परंपरेचं परिपालन म्हणजे त्यांच्याच आदेशाचं परिपालन आहे। असो, याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, प्राजापत्यंतु तेजः, जेव्हा कश्यपाने दितीच्या म्हणण्याप्रमाणे गर्भधारणा केली आणि गर्भाधान झाल्यानंतर दितीने हा पोटामध्ये जो गर्भ आहे तो 100 वर्ष हा गर्भ पोटात राहिला। ही जुळे होते, जुळे। या वेळेला सर्वत्र हाहाकार माजला, सर्वत्र अंधार पडला, लोकांना दिवस आणि रात्र याचा मेळ लागेना। सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, महाराज अहो हे काय, कशामुळे हे असं घडलं, काय आपत्ती जगावरती येणार आहे, आमच्यावरती काय विपत्ती येणार आहे, कोणते संकट येणार आहेत आणि यातून आम्ही बाहेर कसं पडायचं, याची कारण काय आहेत ते सांगा। असं म्हटल्यानंतर सगळ्या देवांनी विनंती केल्यामुळे ब्रह्मदेव बोलू लागले। ब्रह्मदेव म्हणतात, लोक हो घाबरू नका। त्याचं असं झालं, मानसा मी सुद्धा विष्णू पूर्वजा संकादया, अहो माझेच मुलं, माझे मानस पुत्र सनक सनंदन सनातन सनत कुमार, हे 4 जण हे तुमचे पूर्वज आहेत। देवांना म्हणतात, हे तुमचे पूर्वज आहेत। हे एकदा वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी गेलेले असताना, वसंत यत्र पुरुषा सर्वे वैकुंठ मूर्तया, हे वैकुंठाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। वैकुंठामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी काय पाहिलं तर सगळीकडे भगवंताच्या नामाचा जय जयकार चाललेला आहे। सर्वत्र भगवंताच्या नामस्मरणाचा उद्घोष आहे। वैकुंठ मूर्तया, हे सगळे वसंती यत्र पुरुषा, वैकुंठ कशाला म्हणायचं, ययुर वैकुंठ निलयम सर्व लोक नमस्कृतम, ज्याला सर्व लोक नमस्कार करतात, ज्या वैकुंठात भुवनाला सर्व लोक नमस्कार करतात ते वैकुंठ आहे। आणि त्या ठिकाणी सर्वे वैकुंठ मूर्तया, वैकुंठ शब्द इथे विष्णू या अर्थाने आलेला आहे। वैकुंठ म्हणजे फक्त ठिकाण नाही, आपल्या सहस्रनामामध्ये, विष्णू सहस्रनामात वैकुंठ हे नाव आहे भगवान विष्णूचं। तेव्हा वैकुंठ मूर्तया, सगळीकडे विष्णूचीच रूप आहे, विष्णू शिवाय तिथे कुणी नाही। आणि म्हणून भगवान कसा आहे तर ते म्हणतात, यत्र चाद्य पुमान असते भगवान शब्दगोचर, हा भगवान हा शब्दगोचर आहे। शब्दगोचर म्हणजे काय, शब्द म्हणजे वेद, शब्द म्हणजे सामान्य शब्द नव्हे, शब्द म्हणजे वेद। म्हणून
वेदच फक्त भगवंताला जाणू शकतो. जसं माऊलींनी म्हटलंय, ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. वेद प्रतिपाद्या, वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं, अर्थात वेदाने जो जाणला, म्हणून इथे त्यांनी शब्द गोचरा असा शब्द वापरला. त्याप्रमाणे सत्वम विष्टभ्य विरजम स्वानाम नो मृडेयम दृशाः. आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी राहतात आणि भगवान धर्म, वृष म्हणजे वृष शब्दाचा अर्थ बैल असा आहे, पण बैल हा धर्मरूप आहे, त्यामुळे इथे वृष म्हणजे धर्म. धर्म ज्या ठिकाणी राहतो, नांदतो, जिथे अधर्माला स्थान नाही ते वैकुंठाचं स्थान आहे. तिथे एक वन आहे. काय वनाचं नाव? वनांची नावं असतात ना वेगवेगळे, उद्यानाची नावं असतात. हे वनाचं नाव नैश्रेयसम, निश्रेयस हे वनाचं नाव आहे. निश्रेयस म्हणजे काय? निश्रेयस म्हणजे मोक्ष प्राप्ती. या ठिकाणी आपल्या लौकिक जीवनातल्या काही गोष्टी पाहिजे असतील तर आपण त्याला आपल्या लौकिक गोष्टी म्हणतो, अभ्युदय असं म्हणतो. अभ्युदय म्हणजे लौकिक जीवनातला आपला कल्याण, लौकिक जीवनातलं कल्याण म्हणजे अभ्युदय. आणि निश्रेयस म्हणजे पारमार्थिक कल्याण. हे वनच आहे. त्या वनाचं नाव काय? नैश्रेयसम वनम. हे नैश्रेयस वन आहे, जिथे मोक्ष प्राप्ती होते. अशा वनामध्ये आता पहा, हे वनच जर नैश्रेयस असेल तर या ठिकाणी काय काय असेल त्याचं वर्णन केलेलं आहे. की इथे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी झाड आहेत. तुमच्या कोणत्याही इच्छा, अहो इथे निरीच्छ माणूस जातो. इच्छा असलेला माणूस वैकुंठात जाईल काय? नाही. वैकुंठात तोच जातो ज्याच्या इच्छा समाप्त झालेल्या आहेत, ज्याला फक्त मोक्षाची इच्छा आहे. आणि या ठिकाणी काम दुघैर द्रुमैः, ज्या ठिकाणी हे सगळे झाडं सगळ्या इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत. सर्व ऋतूमध्ये सगळे ऋतू एका वेळेला त्या ठिकाणी प्रगटलेत, एकानंतर एक नाही. आता या ठिकाणी वर्षा ऋतू झाला, मग या ठिकाणी आपल्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळे ऋतू जे आपण गृहीत धरतो, वसंत, हेमंत, शिशिर, त्याचप्रमाणे हा शरद, हे जसे ऋतू आपले एकानंतर एक सुरू होतात, तसे नाही, एका वेळेला सगळे ऋतू या ठिकाणी दिसू लागलेले. आणि वैमानिका सलना शरतिश्च यत्र, ज्या ठिकाणी हजारो विमान घेऊन मोठमोठे देव, त्याचप्रमाणे गंधर्व या ठिकाणी आलेले. आणि हे गंधर्व गायन करतायत. ते आपल्या बायकांसह वर्तमान त्या ठिकाणी आलेत. बायका सुद्धा सुंदर आहेत, ललना देखील अत्यंत नटून थटून आलेले आहेत. पण त्या ठिकाणी त्यांचं जे गायन चाललेलं आहे या गंधर्वांचं, ते गायन म्हणजे भगवंताच्या भक्तीचं गायन. भक्तिगीतं गाऊ लागलेत, ते भावगीतं गाऊ लागलेत सगळे गंधर्व. बाकीचे सांसारिक गीतं नाही, बाकीचे कामविषयक गीतं नाही. सांसारिक गीतांनी काय होतं? आपल्या मनावर संसाराचा परिणाम होतो. म्हणून या ठिकाणी भावगीतं, भक्तिगीतं, भगवंताच्या नामाचं स्मरण चाललेलं आहे. आणि ते म्हणतात गंधेन खंडित दयोपेंदिलम क्षिपंतः, त्या ठिकाणी सुगंध सुटलेला आहे. सगळ्या प्रकारचे ऋतू फुलल्यामुळं सगळ्या प्रकारची फुलं निर्माण झालीत आणि सगळ्या फुलांच्या मधला गंध आहे, सुवास आहे, तो या ठिकाणी येऊ लागलेला आहे. याप्रमाणे गंध, आणि हा गंध जरी आला सगळ्या सुवास, तरी सुद्धा यांचं गायन थांबत नाही. यांच्या गायनामध्ये तो व्यत्यय निर्माण करत नाही. त्या ठिकाणी पक्षी कोणकोणते? पारा, वतान्यवृत, सारस, चक्रवाक, सारस, पारावत, चक्रवाक, त्याचप्रमाणे हंस, तितीर, बर्हिणाम, या मोर, त्याचप्रमाणे पोपट, यांचा आवाज सुरू आहे. हंस आहे, कारंडव आहे, यांची किलकिलाट सुरू आहे. आणि ज्या वेळेला गंधर्वांचं गायन सुरू झालं की सगळे थांबले, स्तब्ध झाले. का? अहो आपण जर या ठिकाणी कलकलाट केला तर या भक्तिगीतामध्ये व्यत्यय येईल, म्हणून सगळेजण शांत बसले. कोलाहलो विरमते, कोलाहलो विरमते, विरमते म्हणजे शांत झाला. आधी चिवचिवाट सुरू होता. हंस आहेत, कारंडव आहेत, त्याचप्रमाणे कोकिळा आहेत, मोर आहेत, यांच्या
केका चाललेल्या आहेत, पारावत आहेत, सारस आहेत, चक्रवाक आहेत, यांचे आवाज चाललेले होते. पण एकदम यांच्या गंधर्वाच्या गीताचा आवाज ऐकल्याबरोबर सगळे शांत झाले. ते म्हणतात, कोलाहलो विरमते चिरमात्र मुच्चेत. भृंग आणि भागवतकारांनी इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे. भागवतकार या ठिकाणी आपण जर भागवतामधला निसर्ग वर्णन, भागवतामधलं निसर्ग चित्रण असा जर विषय घेतला तर कितीतरी लिहिता येईल, कितीतरी वर्णन करता येईल. भागवतामध्ये हे जे निसर्ग वर्णन आहे, भुंगे गुंजारव करतायत आणि भागवतकार म्हणतात, भृंगाधिपे हरिकथा मी गायमाने. आणि असं वाटतं की भृंग गुंजारव नाही करत, ते सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायला लागले, ते सुद्धा भगवंताच्या नामाचाच जप करू लागलेत. हा भक्तीचा आनंद या ठिकाणी वर्णन केलेला आहे. म्हणजे वैकुंठ म्हणजे काय असं विचारलं तर याचं उत्तर असं आहे की वैकुंठ म्हणजे जिथे सगळेजण विष्णुरूप आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथे कामदुघा असणारी झाड आहेत, कल्पवृक्षाचे झाड आहेत, कल्पवृक्ष आहेत, त्याचप्रमाणे तिथे भक्तियुक्त अंतःकरणाने गंधर्व गायन करतायत आणि हे गायन ऐकून पक्षी शांत बसलेले आहेत आणि भुंगे सुद्धा गुंजारव करतायत ते भगवंताच्या नावाचाच. कुंदार मंद कुरबोत्कल चंपकर्ण, हे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचं वर्णन केलेलं आहे. पुन्नाग नाग, पुन्नाग आहेत, नाग, त्याचप्रमाणे बकुल आहेत, पारिजात आहेत, या सगळ्यांचा गंध सगळीकडे निर्माण झाला. पारिजात आहे, मंदार आहे, कुंद आहे, त्याचप्रमाणे कुरब आहे, उत्पल, उत्पल म्हणजे कमल आहे. दोन अर्थ त्या ठिकाणी दिलेले आहेत, उत्पल. आणि त्या ठिकाणी रात्री जे उत्पन्न होतं त्याला, रात्री जे फुलतं त्याला उत्पल म्हणतात. आणि सकाळी दिवसा जे उमलतं ते इतर कमलांचं वर्णन अंबुज म्हणतात त्याला. अंबुज म्हणजे सकाळी उमलणारं कमल आणि उत्पल म्हणजे रात्री उमलणारं कमल. ह्या दोन्ही कमलांचा जो सुगंध आहे, त्याचप्रमाणे पुन्नाग आहे, चंपक आहे, पारिजात आहे, या सगळ्यांचा गंध. आता पहा, वैकुंठ म्हणजे काय ते मी आपणाला सांगतो. वैकुंठ म्हणजे जिथे भक्ती आहे, जिथे भगवंताची रूप आहे, जिथे सगळ्यांचा गंध आलेला आहे, त्याच्या तुळशीचाही गंध आहे. तुलसिका भरणे न तस्या, आणि तुळशीचा गंध आल्याबरोबर सगळे जे फुलं आहेत, फुलांच्या या ठिकाणी प्रचंड सगळीकडे फुलांचे ताटवेच लागलेले आणि त्याचा जो सुगंध सगळीकडे पसरलाय, त्या फुलांना असं वाटतं की तुळशीचा सुगंध हा देवाला का बरं आवडत असेल. आम्ही इतके सुगंधी आहोत, पण आमच्याबद्दल देवाने एवढी कधी पृच्छा केली नाही. पण तुळशी शिवाय त्याला करमतच नाही. तुळशी वाहिल्या म्हणजे त्याला सगळं मिळालं. तुळशीचा गंध देवाला का बरं आवडतो. पण असं म्हणून त्यांनी तुळशीबद्दलची असूया नाही प्रगट केली. म्हणजे जसं आपल्याकडे एखाद्याला मोठेपणा प्राप्त झाला की दुसरा त्याच्याबद्दल द्वेष करतो, असूया निर्माण होते. ते म्हणतात या ठिकाणी मत्सर, विकार, असूया यांना स्थान नाहीये. तुळशीला महत्व का बरं प्राप्त झालं. आणि मग सगळे फुलं विचार करू लागले, फुलझाड विचार करू लागले की अहो तुळशीने काय असं तपश्चर्या केली असेल ज्यामुळे तिला एवढं देवाने जवळ घेतलं. म्हणून ते म्हणतात या ठिकाणी तुळशीबद्दलची स्पर्धा, तुळशीबद्दलचा मत्सर या ठिकाणी नाहीये. उलट तिचा मोठेपणा व्यक्त केलाय, थोरवी व्यक्त केली आहे. तिने काय असं तपश्चर्या केली, कोणती असे धर्मकर्म केले की ज्यामुळे आमच्यापेक्षाही भगवंतानी बहुमानयंती, भगवंत तिला जास्त मान देतात. म्हणजे या ठिकाणी निर्मत्सरता सांगायची. म्हणजे वैकुंठामध्ये आनंद आहे, वैकुंठामध्ये समाधान आहे, वैकुंठामध्ये निर्मत्सरता आहे, एकमेकांच्या मध्ये द्वेष नाहीये, वैकुंठामध्ये काम नाहीये, क्रोध नाहीये, मोह नाहीये. जरी या ठिकाणी सगळे गंधर्व आलेले असले, देव आलेले असले आणि देवस्त्रिया असल्या, तर या देवस्त्रिया सुंदर असल्या तरी हे सगळे आपल्या स्त्रियांच्याकडे दुसऱ्या कुठल्याच भावनेने पाहत नाहीत. त्या ठिकाणी काम उत्पन्न होत नाही.
येषां बृहत् कटितटा स्मित शोभिमुख्याः कृष्णात्मनां रज कृष्णात्मनाम कृष्णरूप झालेत हे सगळे. कृष्ण हेच यांचं स्थान आहे. विष्णू रूप विष्णुमयता इथे प्राप्त झाली. बाकी कुठल्याही सांसारिक अशा प्रकारच्या भावना इथे नाहीयेत. म्हणजे मत्सर नाही, द्वेष नाही, विकार नाही, काम नाही, क्रोध नाही, मोह नाही. हे सगळं नसणं म्हणजे वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय याचं वर्णन इथे केलेलं आहे. रजोगुण नाही, तमोगुण नाही. आणि मग अतिशय सुंदर वर्णन करता येते की लक्ष्मी हिला सगळ्यात आवडतं तो पोवळे. पोवळे लक्ष्मीला आवडतात. तिथे लक्ष्मीचं सुद्धा स्वतंत्र वन आहे बरं का. म्हणजे लक्ष्मीला तिला फिरायला तिचं वेगळं वन आहे. तिथं दुसरं कोणी जाणार नाही, फक्त लक्ष्मीच जाईल. काय असेल वैशिष्ट्य पहा. त्या लक्ष्मीच्या वनामध्ये सुंदर अशा प्रकारचे तडाग आहेत, तळे आहेत, त्याचप्रमाणे मोठ्याल्या विहिरी आहेत. आणि या तळ्यामध्ये लक्ष्मी जाते. तिथे जाऊन भगवंताची प्रार्थना करते, हातात तुळशी घेते आणि तुळशी घेऊन ती भगवंताची प्रार्थना करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी जाते. आणि असं वाटतं की जणू काही ती भगवंताचं महालच झाडू लागली. तिच्या हातामध्ये असणारी जी विजन आहे, भगवंताला बारा घालण्यासाठी असलेले जे हातामध्ये, त्या अर्थाने असं वाटतं की ही सेवा करते भगवंताची. आणि या तिच्या वनामध्ये जाऊन ती जेव्हा या तडागामध्ये, विहिरीमध्ये, जलाशयामध्ये आपलं रूप पाहते, ती आपलं रूप पाहते. आता प्रतिबिंब पडतच ना, ती आपलं रूप पाहते, प्रतिबिंब पाहते आणि एकदम तिला आनंद वाटतो. का? त्याने वर्णन केले का आनंद वाटतो. वक्त्रम मुच्छेषितम भगवत्येतमांग यच्छ्रीहि. तिला त्याच्याबद्दल आपल्या मुखाकडे बघितल्यावर तिच्या लक्षात येते की माझं हे मुख भगवंताला प्रिय आहे आणि म्हणून तिला आनंद होतो. म्हणजे आपला देह भगवंताला प्रिय आहे, आपल्या मुखारविंदाने भगवंताला स्पर्श केलाय याचं समाधान तिला मिळतं आणि सौंदर्याची सार्थकता तिला वाटू लागते. म्हणून अभ्यर्चती खल स्वल स्वलक मुन्नस. स्वलक म्हणजे कुरळे केस आहेत तिचे आणि नाक उंच आहे. लक्ष्मीचं नाक उंच होतं म्हणे. वर्णन त्यांनी तर केलंय तसं. मुन्न समीक्ष वक्त्र मुच्छेषितम भगवतेत्य. वेगाने ते निघालेत. हा प्रकाश वेगाने निघालेले आपुह पराम मुदम पूर्व योग मार्गाने निघाले आणि योग बलाने वैकुंठात जाऊन पोहोचले. तिथे गेल्याबरोबर 1 2 3 4 5 6 7व्या कक्षेमध्ये आले. 7 हे होते, एक एक उमरे होते. एक दरवाजा, दुसरा दरवाजा, तिसरा, करत 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 7व्या दरवाजापाशी आल्याबरोबर तिथे देवाक्षत गृहीत गदोपरार्घ्य, त्या ठिकाणी 2 द्वारपाल उभे होते. हातामध्ये गदा घेतलेली होती आणि भगवंतासारखंच रूप होतं, सावळं रूप होतं. पितांबर धारण केलेला होता, शंखचक्र गदापद्म धारण केलेले होते, केयूर कुंडल घातलेले होते आणि वक्त्रम भ्रुवा कुटिलया, थोडे भुवया किंचित वर केलेल्या होत्या आणि किंचित
आपण भगवंताच्या जवळ आहोत याचा थोडा गर्व त्यांना झालेला होता. त्यामुळे नाकाची नाकपुडी अशी फुगलेली होती. असं इतकं बारीक वर्णन त्यांनी केले. आणि आपण भगवंताच्या जवळ आहोत, आपण श्रेष्ठ आहोत अशी एक गर्वाची जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. रक्ते क्षणेन च मनाग्र वसंत धानव. आणि तिथे गेल्याबरोबर ते पुढे चालले. 6 दरवाजे ओलांडले, आता 7व्या दरवाजातून पुढे जायचं. निघाले. 5 वर्षाचे होते. खरं म्हणजे वयाने ज्येष्ठ होते, ज्ञानाने श्रेष्ठ होते, पण 5च वर्षाचं वय. त्यांनी पाहिलं आणि निघाले. तेवढ्यात त्यांनी एकदम बेताची काठी अशी आडवी केली. हो, जायचं नाही. जायचं नाही. का जायचं नाही? ताभ्याम. का हो? निषेध केला तुम्ही. निषेध्यमाना. प्रवेश निषेध असं आपण पाठीवर लिहिलेलं असतो ना, प्रवेश निषेध. प्रवेश बंद, जायचं नाही. ते म्हणले का हो जायचं नाही? सगळे 5 जण या ठिकाणी 4 जण हे सनक सनंदन आदी म्हणू लागले का जायचं नाही? अहो आम्ही काय केलंय? आम्ही काय चूक केली? आणि तुम्हाला कशाबद्दल आमचं भय वाटतं? तुम्हाला वाटतं का आम्ही काही जाऊ आतमध्ये, काही गोंधळ घालू, काही मोर्चा आणू, असं काही वाटतं का? काही भगवंताला काही त्रास देऊ असं वाटतं का? तद्वाममुष्य परमस्य विकुंठ भरतु. तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. हे वैकुंठ आहे, इथे कुणी कुंठित होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही आम्हाला अडवता, तुम्हाला स्वतःबद्दलचा गर्व झालेला आहे की मी भगवंताजवळ राहतो, हा गर्वच असतो. मालकाला गर्व नसतो, पण आपण म्हणतो ना, मालकापेक्षा त्याचा नोकर जास्त शहाणा असतो. मालक एखाद्या वेळेला आपल्याला बोलावतो, पण नोकर म्हणतो नाही जायचं. मग आपण म्हणतो चिठ्ठी, आणि मालक म्हणतो अरे पाठवून द्या ना, आमचे मित्र आहेत हे. तसा हा जो नोकर आहे तो जास्त जर शेफारला तर तो मालकाच्याही डोक्यावर बसतो आणि मालकाचं नुकसान करून टाकतो. ज्याप्रमाणे ते म्हणतात का हो तुम्ही असं पापी दृष्टीने तुम्ही वैकुंठात राहायचा लायक नाही. वैकुंठामध्ये सगळे खरं म्हणजे भगवंतासारखेच असायला पाहिजेत. इथे शांती पाहिजे, इथे मत्सररहितता पाहिजे, द्वेष नकोय, अहंकार नकोय. आणि तुम्ही तर अहंकार घेऊन आलात. मंदधी ध्याम. अहो निर्बुद्ध आहेत तुम्ही, तुम्हाला ज्ञान नाही. आम्ही काय भगवंताला काही त्रास द्यायला आलो नाही. तुम्ही अडवता आणि आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव करता, हे चुकीचं आहे. जर तुम्ही असं करणार असाल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही पाप योनीमध्ये, राक्षस योनीमध्ये जाल. याप्रमाणे शाप दिला. पापी यशस्त्र इमे रिपवस्त्र यत्र. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 7व्या अध्यायात म्हटलंय, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानि सम्मोह सर्गे यांती परंतप. द्वेष, इच्छा, मोह हे जर असेल तर त्याला भगवंताच्या जवळून सुद्धा खाली गडगडत यावं लागतं. सर्व भूतानि सम्मोह सर्गे यांती परंतप. त्याला निर्मितीच्या म्हणजे या ब्रह्मदेवाच्या सृष्टीत यावं लागतं. याप्रमाणे त्याला शाप दिल्याबरोबर मावो एकदम त्यांच्याही मध्ये बदल झाला. जय विजय मात्र घाबरले. अरे बापरे, म्हणजे आपल्याला शाप दिला. हात जोडले, महाराज तुमचा शाप आम्ही स्वीकारला. आमची चूक झाली, तुम्हाला अडवायला नाही पाहिजे होतं. आमच्यामध्ये अहंता आली, गर्व आला, पण आम्हाला उशाप द्या, आम्हाला प्रायश्चित्त काहीतरी करू द्या. आमच्यामध्ये आता परिवर्तन झालं, बदल झाला, तर तुम्ही आम्हाला उशाप द्या. ते म्हणाले तुम्हाला उशाप असा आहे की भगवान तुमच्या उद्धारासाठी स्वतः अवतार धारण करीत, हा तुम्हाला उशाप. याप्रमाणे उशाप दिला. तेवढ्यात मनवेशनीय चरणो चलयन चलश्री. इकडे गडबड ऐकू आली. अरे कशाचा आवाज आहे, कशाचा आरडाओरडा आहे, काय चाललंय, कोण बोलतंय? हा आवाज ऐकल्याबरोबर भगवान स्वतः लक्ष्मीसह धावत धावत आले. आणि काय वर्णन केलंय त्यांनी. राजहंसाप्रमाणे छत्र धारण केलेलं होतं, पांढरं स्वच्छ. त्याला मोत्याची झालर होती, त्यातून अमृताचे थेंब खाली गळत होते. पावसाचे थेंब नाही, अमृताचे थेंब गळत होते. आणि लक्ष्मीसह ते आल्याबरोबर भगवंतांनी पिवळा पितांबर धारण केलेला आणि सुंदर अशा प्रकारचं मनमोहक स्वरूप होतं. सावळा रंग होता आणि किरीट धारण केलेला, कुंडल धारण केलेली, वनमाला धारण केलेली, असे भगवान मोठ्या
विजेच्या वेगाने समोर आले आणि विद्युल्लतेसारखं त्यांचं रूप दिसत होतं. मणिमत किरीटम दौर्दंड षंड विवरे हरताप राज्य. गळ्यामध्ये वनमाला होती, त्याचप्रमाणे सुंदर अलंकार होते, बाजूबंद होते, बाहुबंद होते. कमरेला भगवंतानी एक सुंदर अशा प्रकारची कमरपट्टा धारण केलेला होता आणि लक्ष्मीसह आले. गरुडे सोबत होता. एक हात गरुडाच्या खांद्यावर ठेवलाय आणि दुसऱ्या हातामध्ये कमल घेतलंय आणि ते कमल फिरवत फिरवत भगवान म्हणता, हो या 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 महाराज, अहो काय झालं, कशामुळे तुम्ही रागावले, काय झालं तुम्हाला. सुंदर अशा प्रकारचा तुळशीचा वास सर्वत्र पसरला होता. किंजल कमिश्र तुळशी मकरंद वायू. तुळशीचा सुगंध आला आणि भगवंत म्हणतात, अहो रागवू नका. तेव्हा अमुष्य वदनासे पद्मकोश. अहो तुम्हाला रागवायला काय झालं. काही काही वेळेला मुलगा वडिलावर रागवतो, त्यावेळेला वडिलांनी शांत राहावं लागतं. काही काही वेळेला वडील मुलावर रागवतात, तेव्हा मुलगा शांत राहतो. तेव्हा तुम्ही रागवू नका. मी तुम्हाला भेटायला आलोय. काय काय ते सांगा मला. कुमारा उचू. आणि मग हे सगळे सनत कुमार बोलू लागले. योंतर हितोर्दिगतोपि दुरात्मनात्वम. अहो आम्ही जे ऐकलं भगवंता, आता इथे रागबीग सगळा गेला आणि सनत कुमार म्हणायला लागले, देवा तुमचं रूप आम्ही पाहिलं, तुमचं हे आज सौंदर्य पाहिलं आमच्या डोळ्यांनी. जे आम्ही आतापर्यंत कानाने ऐकत होतो ते डोळ्यांनी पाहिलं. तुमचं रूप, तुमचं वर्णन ब्रह्मदेवाकडून आम्ही अनेकदा ऐकलं. सावळा रंग आहे तुमचा, कुरळे केस आहेत, त्याचप्रमाणे किरीट धारण केलेला आहे, कुंडल धारण केलेली आहे, वनमाला धारण केलेली आहे. ओम बरहा पीड मेघ श्याम मंदहास्य विराजित वदन विराजित वदन मंदहास्य विराजित वदन शंख चक्र पद्माद्यायुध पीतांबरधर वनमाला विभूषित कंदर सुंदर भृल्लता नयन कर्ण नासिका कटितर वक्षस्थल कौस्तुभ श्रीवत्स श्रीनिकेतन प्रलसत चारु हारोद्दाम कांचन कंकण अंगदांगुलीय केवळ स्फुरण मकर कुंडल मंडित गंड युगल तरल तप्त कांचन विद्युन्न भोज्वलित वैदूर्य नद किरीटोल्लसित भूषण भूषदूर कुंकुमागुर कस्तुरी श्रीखंड घन चर्चित मंजुल मंजुल आमोद पुण्य पुंज पूजित बृहत् साम श्रवणोत्सुक ऋषभ कपिल बादरायण प्रह्लाद नारदादी वंदित चरण कमल सूर्य कोटी प्रतीकाश चंद्रामृताधार प्रकृत्या रममाण रमारंग धाम लीला विग्रहानेक स्पृक स्वशक्त्याभिराम कमलानाथ अनंत कोटी ब्रह्मांडाधीश कृष्ण जयार्णव स्वचरण शरणम पालय पालय माम प्रभू. हे वर्णन आम्ही ऐकत होतो तुमचं, ते आज पाहिलं आणि आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. परमात्म तत्वम, तुमचं परमात्म तत्व आज आम्ही पाहिलं, तुमचं गूढ स्वरूप आज आम्हाला दिसलं आणि आमच्या जन्माचं साफल्य झालं. कामम भवस्वर्जन निरेषु नसता, आमच्या जन्माचं साफल्य झालं. आज आमचा जन्म पावन झाला आणि वाचस्तनस तुळशी मध्ये शोभा. या ठिकाणी वाणीला तुळशीची उपमा दिलेली आहे. भागवतकारांनी सनत कुमाराच्या तोंडी म्हटलंय वाचस्तनस तुळशी मध्यती. आमची वाणी म्हणजे तुळस आहे. आता हे काय वर्णन आहे थोडक्यात सांगतो. आपल्या वाणीला तुळस का म्हणलंय. अहो तुम्ही अनेक मोठमोठ्या लोकांचे ब्रह्मादिकांचे हार स्वीकारलेत, मोठमोठ्या हारांनी तुमची पूजा केली आहे. माऊली नाही म्हणत का. काय माऊली म्हणतात, व्यासादिकांचे उन्मेख राहटती जेथे साचंक तेथे मी एक रंक वाचाळी करी परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा परी माझी या दुर्वादळा नान म्हणे की. व्यासरूपी शब्दांच्या माळा तुम्ही धारण केल्यात, गीतेला म्हणतात भगवान या ठिकाणी ज्ञानेश्वर, की तुम्ही व्यासादिकांचे माळा धारण केल्यात, परंतु माझी एक दुर्वा तुम्ही नाही म्हणणार आहेत का. मला नाही माळा मिळाल्या, माझ्याजवळ फुलं नाही आहेत, मग एक दुर्वा त्याचं अंकुर मी आणलंय तुमच्या चरणाशी व्हायला, तुम्ही नाही म्हणणार आहेत का. तुम्ही नाही म्हणणार नाही. परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा परी माझी या दुर्वादळा नान म्हणे की. इथं कमीपणा घेतलाय. तसा या ठिकाणी सनत सनंदनाने सुद्धा कमीपणा घेतलाय. काय की तुमच्या जवळ हजारो फुलं आहेत, हजारो फुलांच्या माळा, ही वनमाला जी अम्लान वनमाला तुम्ही धारण केलेली आहे, अम्लान पंकजा माला जी कधीच सुकत नाही अशी माला तुम्ही धारण केली आहे, परंतु माझ्याजवळ फक्त तुळस आहे.
तेव्हा ही तुळस कशाची आहे? वाणीची. आम्ही फक्त शब्दाने तुमची स्तुती करू शकतो, बाकी काय करणार आहे? शब्दाच्या रत्नाने आपण पूजा करतोय. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की शब्द हे रत्न आहे आणि हे भगवंता शब्द रत्नाने तुमची पूजा केली, तेव्हा ही शब्दरत्नांनी केलेली पूजा तुम्ही मान्य करून घ्या. तशी ही शब्दरूपी तुळस मी तुम्हाला अर्पण करतोय. याप्रमाणे वाणीला तुळशीची उपमा दिली आहे. इतर फुलांचा गंधाची तुलना तुळशीशी होणार नाही, पण तुळस ही पवित्र आहे. भगवंताच्या चरणावर वाहिलेली तुळस ही पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. ती ईश्वर वर्णनाने पावन झालेली आहे आणि म्हणून तुळशीला जे मोठेपण आहे तो इतर कोणत्याच फुलाला नाही. कमळ किती महाग असू द्या, पण तुळशीचा महत्व कमळाला येणारच नाही. कारण कमळ हे महाग असेल, इतर फुलं महाग असतील, पण तुळस ही भगवंताच्या चरणाशी अर्पण केल्यामुळं ती अधिक पावन झाली. म्हणून देवा, या ठिकाणी तुमच्या वाणीने आमच्या वाणीने जे तुमची स्तुती केली ही तुळस आहे असं समजा. म्हणून वाचस्तनस तुळसी मध्यदी तेंगृ शोभा. आणि तुमच्या अंघ्री म्हणजे पायावर जी तुळस अर्पण केली जाते त्यांनी जे तुमचे पाय शोभिवंत दिसतात, तसं आमच्या स्तुतीने तुम्ही शोभिवंत दिसता. आणि तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. याप्रमाणे नमस्कार केला. आता ब्रह्मदेव सांगायला लागले देवांना बरं का. ते म्हणतात इति तत् गृणताम तेषाम. भगवान म्हणतात ऐकलं तुमचं स्वरूप वर्णन, तुमची गुणवर्णन आम्ही ऐकलं. आता एतौ पार्षदौ, हे जे दोन पार्षद आहेत ना, जय विजय, त्यांचं नाव जय विजय आहे. तुम्ही त्यांना जो शाप दिला तो बरोबरच केला. का फारच अतिक्रम करू लागले होते, माझ्या सुद्धा ऐकण्यात नव्हते, मलाही डाफरायचे, मलाही कधी कधी बोलायचे. अरे म्हणजे नौकरच श्रेष्ठ झाला, मालकावर आज्ञा करू लागला, मालकाला ताब्यात ठेवू लागला. तेव्हा असा नौकर काही कामाचा नाही. पण आम्हाला काढता येत नव्हतं. म्हणले काय करावं, खूप वर्षापासून सेवेत होते ना, कसं काढणार. त्यामुळं मग काय केलं, बरं झालं म्हणले तुम्ही त्यांना शिक्षा दिली, त्यांना निलंबित केलं. निलंबित केलं, नोकरीहून नाही काढलं, निलंबित केलं. पुन्हा येणारच आहेत ते, पुन्हा परत येणार. निलंबित झालेला माणूस पुन्हा येतो ना. त्याप्रमाणे हा चौकशी झाल्यावर पुन्हा येतो. त्याप्रमाणे तुम्ही त्याला निलंबित केलं ते बरं झालं. का तर हे एका दृष्टिकोनातून यो साधुवादस्तत् कीर्तिम हंतित्वच मिवामया. भगवंताने उदाहरण दिले. एखाद्याला जर पांढरं कोट झालं, ते पांढरं कोट झालं म्हणजे काय होतं, ते सगळी त्वचा पांढरी धोट होऊन जाते. आता कोड एकदा फुटलं की सगळ्या अंगावर फुटतं. ते लहान आहे तोपर्यंतच आपण त्याच्यावर उपाय केला पाहिजे. तसं हे जवळचे नोकर म्हणजे कोड आहे. कोड जे आपल्या ऐकण्यातले नाही येत ना, ते श्वेत कुष्ठ आहे, ते त्वचेचा नाश करतं. त्यामुळं मला त्याच्यामुळं कमीपणा येतो माझ्यावर. तुम्हाला असं वाटेल बघा, भगवंताने असे लोक कशा जवळ ठेवले, म्हणजे शिष्यस्थ अपराधात गुरुर्दंड. शिष्याने जर अपराध केला तर त्याचा दंड गुरुला. विद्यार्थ्याने एखादी चोरी केली तर आई का हो, तुला तुझ्या आई वडिलांनी हेच शिकवलं का. म्हणजे कोण येतं कटघऱ्यात, आई वडील. चोरी करतो मुलगा आणि नाव निघतं आई वडिलाचं. का संस्कार करण्याचं काम कोणाचं. म्हणून तुम्हाला हेच शिकवलं का शाळेत, असं म्हटलं जातं. तेव्हा ते म्हणतात जसं श्वेतकुष्ठ हे माणसाच्या त्वचेला हे त्वचेचा नाश करतं, त्याप्रमाणे असे नोकर माझ्या कीर्तीला कलंक आहे. आणि म्हणून सध्या पुन्हा ते जगदा भगवंत कसा आहे तर तो वैकुंठ अर्थात अनेक कुणी लोक असू द्या, कोणतेही जातीचे पातीचे कोणतेही लोक असू द्या, भगवंताचं नामस्मरण केलं की ते शुद्ध होतात. त्यालाच वैकुंठ पती म्हणतात. जो भगवंताचं नामस्मरण करतो तो कुणीही असो, सध्या पुन्हा ती ताबडतोब तो पावन होतो. आणि म्हणून ज्याच्या यशाचं गान केलं असता चांडालापर्यंत सर्वांना ती भगवंताची कथा शुद्ध करते, नाम शुद्ध करतो तो भगवान. आता या ठिकाणी भगवान म्हणतात मला भक्त प्रिय आहे. आता या ठिकाणी जे चिंतन केलेले ते उत्कृष्ट आहे.
भक्त म्हणजे काय आणि भक्ताबद्दल देवाला काय वाटतं. ते म्हणतात भक्ताची महती एवढी आहे की जो माझी पूजा करत नाही पण भक्ताची पूजा करतो त्याला मी प्रसन्न होतो. कारण भक्त माझ्यासाठी अंतःकरणातला विषय आहे, तो प्रिय आहे मला. भगवत भक्ताची भक्ती करणं म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ते म्हणतात यत् सेवया चरणपद्म पवित्र रेणुम, ज्याची सेवा ही परम पवित्र आहे आणि ज्या भक्ताची सेवा केली असता मी प्रसन्न होतो. मला न श्री, मी लक्ष्मीलाही प्रसन्न होत नाही, मी ब्रह्मदेवालाही प्रसन्न झालो नाही कधी, पण मी त्या भक्ताला प्रसन्न होतो जो भक्त माझ्या भक्ताची भक्ती करतो त्याला मी प्रसन्न होतो. या ठिकाणी भक्ताचं महात्म्य भगवंतांनी सांगितलंय आणि हे भक्ताचं महात्म्य आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा दिसतं. माऊलींनी भक्ताचं महात्म्य त्या ठिकाणी गायलेलं आहे, भक्तीचं महात्म्य गायलेलं आहे. नाहम तदात्मी यजमान हविर्वितानी, या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की भक्त हा माझ्यासाठी एवढा श्रेष्ठ आहे की निष्काम भक्त बरं का, निष्काम जो भक्त आहे तो कैवल्याचा अधिकारी आहे. माऊलींनी वर्णन केलं ते सांगतोय, कैवल्याचे अधिकारी जे मोक्षाची सोडी बांधी करी. कैवल्याचे अधिकारी आहेत भक्त म्हणजे कैवल्य. कैवल्य जरी समोर आलं मुक्ती, तरी मुक्ती ते परोसर म्हणती, मुक्तीला सुद्धा बाजूला करतील. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देही सदा. मुक्ती नको, न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी भुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच. नामदेव महाराज. भुक्ती नको, मुक्ती नको, मला फक्त भगवंताची नामस्मरण सेवा हीच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे असं म्हणणारे जे भक्त आहेत हे निष्काम भक्त आहेत. त्यांना काहीच नको आहे, त्यांनी काही दिलं तरी ते काही घेत नाहीत. आणि म्हणून मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्ष त्यांच्या पुढे यःकश्चित आहे. तयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान. अशा भक्ताचं आम्हाला व्यसन आहे. व्यसन म्हणजे व्यसन शब्दाचा अर्थ आम्हाला त्या भक्ताबद्दलची प्रियत्व आहे. तो भक्त नसेल तर आम्हाला करमत नाही. म्हणून त्या भक्ताचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान माऊलींनी म्हटलंय. आणि असा जो भक्त आहे ते तीर्थ ते क्षेत्र ते जगी तेच पवित्र. तो भक्तच तीर्थ आहे, तो भक्तच क्षेत्र आहे. जगात तेवढंच एक पवित्र आहे, बाकी काहीच नाही. आणि असा भक्त जर असेल निष्काम भक्त तर तो तयाचे माथा मुकुट करी. आता पहा, तयाचे माथा मुकुट करी. त्या भक्ताच्या चरणावर मी माझं डोकं ठेवतो, मी त्याचे पाय माझ्या डोक्यावर घेतो म्हणतात भगवान. आणि पुढे ते म्हणतात तयाची टाच धरू हृदयी, नाही का. भृगु ऋषीची टाच, टाच म्हणजे पाय. भृगु ऋषीने पाय मारला, लाथ मारली रागाने, ती भगवंतानी श्रीवत्सलांचं चिन्ह म्हणून धारण केली. हे माझं चिन्ह आहे, भक्ताचं रक्षण, ब्राह्मणाचं रक्षण, हे माझं ब्रीद आहे. म्हणून त्या ठिकाणी माझी तयाची टाच हृदयी धरू. असं भक्ताचं महात्म्य आहे. आणि अशा भक्ताच्या भेटीसाठी मी नेहमी तळमळत असतो. असा भक्त जर माझी पूजा करत असेल तर मला जरी चक्षु नसले, निर्गुण निराकार निर्विकार परमेश्वराला काहीच नाहीये, पण त्या भक्ताने जर मला डोळे दिले तर मी ते डोळे धारण करतो. त्यांनी कान दिले तर त्याच्यासाठी मी कान धारण करतो. त्यांनी जे रूप मला देतील ते रूप मी धारण करतो. भक्ते छोप पात्र दे हाय. म्हणून असू अचक्षुषी मद चक्षु आणि अरूपाशी मद रूप. मी अरूप आहे पण तो भक्त मला रूपवान करतो. असा हा भक्त. मज विदेहा देहा धरणे. मी विदेही आहे पण मला भक्तासाठी देह धारण करावा लागतो, कारण भक्त मला प्रिय आहे. अहम भक्त पराधीन. आणि या ठिकाणी असा जो भक्त आहे, असा जो निष्काम करणारा जो भक्त आहे. माझे दोन मुख आहेत, एक मुख आहे अग्नी आणि दुसरं मुख आहे ब्राह्मण. कोणता ब्राह्मण? निरीच्छ ब्राह्मण बरं का, निष्काम ब्राह्मण. हवस करणारा ब्राह्मण नाही, दक्षिणेसाठी लालचावणारा ब्राह्मण नाही, दक्षिणेसाठी मागणारा ब्राह्मण नाही. तो निरीच्छ आहे, जो निष्काम आहे. असा जो ब्राह्मण आहे तो माझा खरा प्रिय आहे. म्हणून ते माझं मुख आहे. आणि म्हणून निष्काम वृत्तीने, सर्व समर्पण वृत्तीने, सर्व समर्पण तत्सत कृष्णार्पण वस्तू. काही आलं तरी कृष्णार्पण वस्तू, काही असू द्या.
लोकांनी शिवे दिले ते कृष्णार्पण मस्तू, ओव्या गायल्या तरी कृष्णार्पण मस्तू. का तर आपल्याला जे काही प्राप्त होतं ते भगवंताचंच आहे असं समजून जो वागतो, निष्काम वृत्तीने सर्व समर्पण वृत्तीने जो वागतो, त्याचं मुख म्हणजे माझं मुख आहे. माझे दोन मुख आहेत, एक अग्निमुख आणि दुसरं असं सर्व समर्पण करणारा ब्राह्मण भक्त, हे माझं मुख आहे. आणि म्हणून मी अग्नीमध्ये तूप टाकून सुद्धा मला तेवढा आनंद मिळत नाही. या ठिकाणी भगवान म्हणतात नाहम तथाग्मी यजमान हविर्विताने. यजमान हविर्विताने. ओम अग्नये स्वाहा अग्नय इदन्न मम. ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदन्न मम. ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदन्न मम. ओम द्यावा पृथ्वीभ्याम स्वाहा द्यावा पृथ्वीभ्याम इदन्न मम. म्हणून जी आहुती दिली जाते त्या आहुतीने सुद्धा मी एवढा प्रसन्न होत नाही असं म्हणते. नाहम तथाग्मी यजमान हविर्विताने श्रोतत घृतप्लुत मदन हुतभुमुखेन. तेवढा मी यामुळे प्रसन्न होतो. एखादा निरीच्छ ब्राह्मण, सर्व समर्पण वृत्तीने जगणारा ब्राह्मण जेव्हा हातामध्ये पुरणाच्या पोळीचा घास घेतो, गुळाची पुरणाची पोळी लाल असलेली, त्याच्यात तो भरपूर तूप घातली, गोघृत घातलंय, गाईचं तूप घातलंय आणि ते तूप त्याच्या हातामधून गळतंय, तळ हातामधून. तो घास त्याच्या हातात आहे आणि तो घास जेव्हा तो आपल्या मुखामध्ये घालतो, मी मनाने सांगत नाही, लिहिले ते सांगतो, स्तोतत घृतप्लुत मदन. घृतप्लुतत मदन. घृतप्लुत असलेला तो घास जेव्हा तो यद ब्राह्मणस्य मुखतश्चरतोनुघासम, तो जेव्हा ब्राह्मण तो घास चघळत असतो तेव्हा मला जो आनंद प्राप्त होतो तो अग्निमुखाने सुद्धा प्राप्त होत नाही. अग्निमुखाने हवन केलं जातं, ठीक आहे, ते मलाच प्राप्त होईल, पण ते जरा लांबून प्राप्त होईल. असं खायच्या ऐवजी असं खाणं, हात तोच आहे आणि तोंड तेच आहे, पण जरा लांबून. अग्नी, मग अग्नीनंतर इंद्र, असं करत करत मला प्राप्त होईल. पण हे तर डायरेक्ट प्राप्त होते. इथे मर्यादे कुणी नाहीये. मग काय, ज्यात ब्राह्मणस्य मुखतश्चरतोनुघासम तुष्टस्य मय विहते निज कर्म पाकैहि. त्याने मी तुष्ट होतो, त्याने मी सुखी प्राप्त होतो, हे सांगतायत सनक सनंदनाला. भगवान म्हणतात, अहो ब्राह्मणाबद्दल मला काय प्रेम आहे, तुम्हाला काय सांगू. ब्राह्मण हा माझं मुख आहे आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडामधला जो घास आहे तो जर तुपाने युक्त असेल, पुरणाच्या पोळीचा घास, तर तो घास हुतभुम मुखेन, तेच खऱ्या अर्थाने आहुती आहे, तीच खरी आहुती आहे. हुत म्हणजे आहुती. तेव्हा अग्नीत टाकलेल्या आहुतीपेक्षा ही आहुती मला जास्त प्रिय आहे, मला ताबडतोब प्राप्त होते. तुष्टस्य मय्यव हितै निज कर्म पाकैहि. आणि म्हणून हे विप्रांस्तु कोण विषयेत दारणंभ. आणि त्यामुळं अहो शंकर, भगवान शंकर माझ्या पायापासून निघालेली गंगा त्याने डोक्यावर घेतली. शंकराने माझ्या पायापासून निघालेली गंगा, कारण भगवंताच्या पायापासून निघाली, मग भगवंताचे पाय आपण डोक्यावर घ्यावेत म्हणून त्यांनी डोक्यावर घेतलीये. पण ब्राह्मणाला मी त्याचे पाय डोक्यावर घेतो. शंकर माझ्या पायापासून निघालेली गंगा डोक्यावर घेते, पण मी अशा ब्राह्मणाचे पाय मी डोक्यावर घेतो. आणि म्हणून तयाचे माथा मुकुट करी, माऊलींनी शब्द वापरलाय तो अगदी बरोबर आहे. ते म्हणतात सध्या पुन्हा ती सहचंद्र ममाल ललाम लोकान ए मे तनु दोहान. माझे 3 रूप आहेत. कोणते रूप आहेत? लोकांना दिसत नाहीत, अज्ञानी माणसाला दिसत नाहीत. एक ब्राह्मण हे माझं रूप आहे. भगवान म्हणतात विष्णू, ब्राह्मण हे माझं रूप आहे. दुसरं रूप गाय हे माझं रूप आहे. म्हणून आपण गाईला गोमाता म्हणतो. तेव्हा गाय हे माझं रूप आहे आणि ब्राह्मण तो भगवंताचा प्रिय आहे. अनाथ प्राणी, जे अनाथ आहे, ज्याला कोणीच नाही, ज्याला समाजामध्ये जगामध्ये कोणीही नाही, अनाथ आहे, असा अनाथांचा नाथ कोण असेल तर मी आहे. आणि म्हणून अनाथ हा मला प्रिय आहे. अनाथांच्या रूपामध्ये तुम्ही मला पहा. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू केती तोची भगवंताची. जिथे तिथे आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. तेव्हा जो अनाथ आहे तो अनाथांच्या मध्ये तुम्ही मला पहा.
ब्राह्मणामध्ये मला पहा आणि गायीमध्ये मला पहा. आता इथं दुहित्रीर मध्ये या ठिकाणी शब्द त्यांनी असं वापरलाय. गायीमध्ये मी कशामुळे, तर गायीच्या पाठीच्या मणक्यामध्ये सूर्यनाडी असते, सूर्य किरण शोषून घेण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. ही देशी गाय बरं का, तिला वशिंड आहे, ती सूर्य किरण शोषून घेते. त्यातले जे नील अतिनील किरण आहेत ज्याच्यापासून कॅन्सर होतो ती शोषून घेते. आणि जो गायीची सेवा करतो त्याला कधीच कॅन्सर होणार नाही, कारण गायीच्या मध्ये हे गुणधर्म आहे अतिनील किरण शोषून घेण्याचे. तिच्या दुधात, तिच्या गोमूत्रात आणि तिच्या गोमयामध्ये हे सूर्य तत्व आहे. म्हणून गोमयाने आपण सारवतो, त्याप्रमाणे गोमूत्राचा सडा टाकतो आणि दूध प्राशन करतो. तेव्हा हे जर केलं, गायीची सेवा, म्हणून गोसेवा म्हटलंय की गोसेवा जर केली तर त्याला कुठलंही दुःख प्राप्त होणार नाही, शारीरिक व्याधी होणार नाही. आणि म्हणून ही गाय भगवंताचं स्वरूप सांगितली आहे. आणि इथे दुहितुर मदाया हा शब्द इथे वापरला, दुहिता. या ठिकाणी मल्लीनाथी करताना टीकाच्या श्रीधराचार्यांनी असं म्हटलंय की दुहिता म्हणजे कन्या, दुहिता म्हणजे कन्या, हा संस्कृत मधला अर्थ आहे, दुहिता म्हणजे कन्या. पण इथं दुहितृर मदाया असं का म्हटलं? त्यांनी म्हटलंय की दुहिता म्हणजे दोहन करणे, गायीची धार काढणे. जुन्या काळामध्ये गायीची धार काढणे, दुधाची व्यवस्था लावणे, तूप तयार करणे हे काम मुलीकडे असे, कन्या. सून नव्हती करत म्हणे, मुलगी करायची. मुली हे काम करत असत, मुलीकडे हे सगळं काम होतं, दुधाचं सगळं पुस्तपास्त करणं. म्हणून दोहन करणे वगैरे सगळे काम मुलगी करायची, म्हणून तिचं नाव दुहिता झालं. जी दोहन करते ती दुहिता, जी गायीची धार काढते ती दुहिता, म्हणून दोहन करणारी दुहिता. इथं दुहितृ हा शब्द मुद्दाम वापरला कारण गाय ही सूर्याची कन्या आहे. आणि यासाठी वेदातलं प्रमाण त्यांनी सांगितलंय. वेदांनी सुद्धा असं म्हटलंय की सूर्य कन्या ही गाय आहे. गायीची उत्पत्ती सूर्यापासून झाली असं त्यांनी म्हटलंय. आणि या दृष्टीने गायीची उत्पत्ती सांगत असताना त्यांनी म्हटलंय की सूर्यापासून गायीची उत्पत्ती झाल्यामुळं गाय हे माझं स्वरूप आहे, विष्णू रूप सूर्य आहे असं म्हटलंय. सूर्य हा विष्णू रूप आहे ना, सूर्य हे विष्णूचं स्वरूप आहे, त्यामुळं विष्णुरूप सूर्य असल्यामुळं या ठिकाणी गायीची सेवा म्हणजे माझी सेवा आहे. या दृष्टीने आता हे 3 रूप माझे सांगितले. त्यानंतर ऋषी विचारू लागले, न वयम भगवान वेद चिकीर्षितम. हे सगळे मुनी जे होते ते भगवंताला म्हणतात, देवा आपण म्हणता ते बरोबर आहे, पण तुम्ही काय बोलायलात आम्हाला कळे ना, आमचा मोठेपणा गायलात का आम्हाला काही सुनवायलात? म्हणजे ब्राह्मणाचं मोठेपणा तर गायला, पण आमचं काही चुकलं का? ते म्हणाले, तुमचं काही चुकलं नाही. ब्रह्मण्यस्य परम दैवम ब्राह्मणा केलं ते प्रभू. अहो ब्राह्मण हे तर माझं दैवत आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला नमस्कारच करतो. आणि तुम्ही या ठिकाणी जे केलं ते बरोबरच केलं, बरंच केलं, योग्यच केलं. का तर हे जे जय विजय होते ते इतके माजले होते की ब्रह्मतेज समर्थोपी हमतून नेचम तुम्ही मे. ब्रह्मतेजाशिवाय, ब्राह्मणाच्या शापाशिवाय यांना दुसरा उपाय नव्हता. कारण पूर्वी एकदा काय झालं असं म्हणे, एकदा लक्ष्मी बाहेर गेली होती आणि ती यायला लागली. आता घरची लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे, आणि ज्याला आपण आज म्हणू की मालकीनबाई आहेत, त्याने अडवलं म्हणे, त्यांनी जायचं नाही म्हणून, विष्णूची परवानगी नाहीये. आता पतीची परवानगी लागते का पत्नीला यायला? येतात पुरैव निर्दिष्ट रमया क्रुद्धया यदा. त्यावेळेला रमा म्हणजे माझ्या लक्ष्मीला सुद्धा राग आला होता, मला अडवलं. तेव्हा मी म्हणलं, लक्ष्मी जाऊ दे, शांत बस. मी तिला शांत केलं म्हणे, पण बरं झालं तुम्ही उत्तर दिलं. म्हणजे काय झालं, पाहुण्याच्या काठीने साप मारला देवाने, हा त्याचा अर्थ आहे. आपल्यावर काही जीव दिलं नाही, मी तर काहीच नाही केलं, ते आले आणि त्यांनी तुम्हाला. आणि शेवटी देव म्हणतात, मीच तुम्हाला तशी बुद्धी घातली, असंही म्हटले. मीच तुम्हाला शाप देण्याची बुद्धी घातली, ही मीच घातली. कारण यांचं प्रमाण फार वाढलं होतं आजकाल. अगदी माझ्या पत्नीला सुद्धा यांनी जर अडवलं तर अजून काय पाहिजे. पुराव वारिताद्वारी विशंती मय्यू पारते मयी संभ्रम योगेन निस्ते ब्रह्म हेलनम. आणि त्यामुळं मीच
ब्राह्मणाचा अपमान व्हावा अशी बुद्धी यांना घातली आणि तुम्हाला शाप देण्याची बुद्धी तुम्हाला घातली. मै संरंभ योगेन निस्तीर्य ब्रह्म हेलनम. विरोध भक्तीतून आता हे पुढे माझ्यापर्यंत येतील असं त्यांनी सांगितलं. आणि मग देवांना सगळं ब्रह्मदेव म्हणतात, हे देवांनो, दितेर जठर निर्विष्टम काश्यपम तेज उल्बणम. हे कश्यपाचं तेज या दितीच्या पोटामध्ये या दोघांचे जय विजयांचे ब्रह्मशापाने ते आलेले आहेत. आणि आता 100 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचा जन्म होईल. आणि हा जन्म त्या ठिकाणी त्यांचा 100 वर्ष लागले त्यांना प्रसूत व्हायला. जेव्हा 100 वर्ष झाले त्यावेळेला सगळीकडे उत्पात होऊ लागले. कुठे पूचा पाऊस पडू लागला, कुठे मोठमोठे आश्म आकाशातून दगडच पडू लागले. सगळे लोक परेशान झाले. कुत्रे ओरडू लागले, कोल्हे ओरडू लागले. संगीतबद्ध रोदन, मोठा स्वर काढून कुत्रे ओरडू लागले. कोल्हे कुई सुरू झालेली आहे. रुदन तो रासभस्तात्रा हा गाढवं ओरडू लागलेत. आणि सगळीकडे वाईट वातावरण दिसू लागलं. का हो म्हणले, सगळे चिन्ह दुष्चिन्ह दिसू लागले. हो म्हणले, त्याचं कारण राक्षस जन्माला येणार आहेत म्हणून. आणि त्यामध्ये 2 जण जन्माला आले, एक हिरण्यकशिपू आणि दुसरा हिरण्याक्ष. आता हिरण्याक्ष आधी जन्माला आला म्हणून तो ज्येष्ठ, मग हिरण्यकशिपू जन्माला आला. म्हणजे दोघे जुळे होते ना. पण गर्भस्थापना आधी हिरण्यकशिपाची झाली आणि नंतर याची झाली. म्हणून कोण मोठा आणि कोण लहान हे सांगता येत नाही. हा जेव्हा तव हिरण्यकशिपू विदो प्रजा यजम हिरण्याक्षतम सागरतः, त्याप्रमाणे हा जन्माला आल्याबरोबर याने हातात गदा घेतली आणि संपूर्ण दिग्विजय करत 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 आता ही पृथ्वी मी घेणार म्हणून तो समुद्राच्या तिथे आला. समुद्राच्या तिथे आल्याबरोबर वरुणाचे सैनिक होते. वरुणाच्या सैनिकाला विचारलं, का हो पृथ्वी कुठे आहे आणि आतमध्ये कोण खळबळ करते म्हणे, आतमध्ये कोण गेले. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही आतमध्ये तुमचा शत्रू गेलाय, त्याच्याबरोबर युद्ध करा, आमच्या बरोबर काही करू नका, आम्ही शरण आलो तुम्हाला. वरुणाचे सैनिक म्हणजे समुद्राचे सैनिक शरण आले आणि हा आतमध्ये गेल्याबरोबर यांनी वराह परमात्म्याला पाहिलं आणि वराह परमात्मा आतून पृथ्वी घेऊन येत होता. पृथ्वी घेऊन येत असतानाच पृथ्वी बाजूला ठेवली आणि त्या दोघांचा संघर्ष सुरू झाला. ज्या वेळेला तदेव माकर्ण जलेश भाषितम, हा त्यांना बोलू लागला, का रे ए रानडुकरा, कुणीकडे आलास तू, काय माझी पृथ्वी बाजूला ठेव, कोण आहेस तू. या ठिकाणी सगळीकडं जे भाषा वापरली ती सगळी रूपकात्मक भाषा आहे. म्हणजे इकडे एकीकडे ती शिव्यांची भाषा आहे, पण दुसरीकडे त्याचा अर्थ भगवंताच्या स्तुतीचा होतो. बरोबर शिव्या आहे, पण एकीकडं स्तुती आहे आणि दुसरीकडे निंदा आहे. अशा पद्धतीचा हा जो संभाषणाचा भाग आहे. आणि त्यानंतर दोघांचं युद्ध कसं होईल, त्यानंतर हिरण्याक्ष वध कसा होईल आणि नंतर मग पुढच्या ब्रह्मदेवाकडून सृष्टीच्या वेगवेगळ्या निर्मितीचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्री जनार्दन गुरुमूर्तये.